नमस्कार. एम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागातील नागरिकांच्या समस्या व इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेत आहोत. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील स्वाती राजेंद्र लोखंडे या आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. मॅडम, सर्वप्रथम आपला परिचय द्या. माझं नाव स्वाती राजेंद्र लोखंडे. माझं शिक्षण MA BEd आहे. मी प्रभाग क्रमांक 1 अ मधून इच्छुक उमेदवार आहे. मॅडम, पूर्वी इचलकरंजी नगरपालिका होती. आता महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक लागत आहे. त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे? महापालिका झाली, नगरपालिकेची महानगरपालिका झाली, याच्यामध्ये अतिशय आनंदच आहे. आता महापालिका झाल्यापासून आपल्याला शासनाकडून जो वाढीव निधी मिळणार आहे, या वाढीव निधीचा नागरिकांच्या सुविधेसाठी, नागरिकांच्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मी मदत करेन किंवा मी प्रयत्न करेन. या प्रभागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधा जसे की रस्ते, गटारी, पाणी, ड्रेनेज व स्वच्छतेबाबत प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. यावरती तुम्ही ठोस उपाययोजना काय कराल? सध्या शहापूर भागाचा जर विचार करता, शहापूर भागामध्ये वाढीव भाग झालेला आहे आणि या वाढीव भागामध्ये मूलभूत सुविधा अजून पूर्णपणे झालेल्या नाहीत. तर या सगळ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुमचा शिक्षकी पेशा असल्यामुळे तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर गरीब व गरजू मुलांसाठी चांगले शिक्षण मिळावे यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याल? मुलांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. या सुविधा तळागाळातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांचा शैक्षणिक कल वाढावा यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्ही एक उच्च शिक्षित व महिला आहे. महापालिकेमध्ये महिला म्हणून निवडून गेल्यानंतर तुम्ही महिलांसाठी, विशेष करून दिव्यांगांसाठी काय सुविधा राबवाल? महिला आणि दिव्यांगांसाठी शासनाकडून जो निधी दिला जातो, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाशी संपर्क साधून या योजनांचा पुरेपूर लाभ त्यांना मिळावा यासाठी मी प्रयत्न करेन. इचलकरंजी शहरासाठी स्मार्ट सिटी संकल्पना कितपत फायदेशीर ठरेल? स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इचलकरंजीचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो आणि त्यामुळं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल शाळा व्हावी, प्रत्येक शाळा ही डिजिटल शाळा व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. वास्तविक जर पाहता तुमच्या नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीने जेवढी कामे केली त्यातली बऱ्यापैकी कामे राहिलेली आहेत. मात्र यावेळी तुम्हालाच का नागरिकांनी संधी द्यावी असे वाटते? मी एक शिक्षक आहे. शिक्षक हा समाजाचा कणा असतो. समाजाच्या मूलभूत गरजांची त्यांना जाणीव असते आणि त्यामुळे या सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून मी आता प्रलंबित जी कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करू शकते. याचं जाणीव समाजातील लोकांना असते आणि म्हणूनच मी या कार्यासाठी मी सतत धडपडत राहीन आणि संपूर्ण मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पूर्ण करू इच्छिते आणि त्यासाठी मला लोकांचा प्रतिसाद आहे, म्हणून मी या क्षेत्रामध्ये उतरली आहे. इथून पुढे महापालिका निवडणुकीनंतर तुमचं ध्येय काय असेल? महापालिका निवडणुकीनंतर शहापूर परिसरातील वाढीव भागाचा विकास करणे, मूलभूत सुविधा पुरेपूर पोहोचविणे हा माझा मानस असेल. धन्यवाद मॅडम. एम मराठीकडून आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील स्वाती राजेंद्र लोखंडे या उपस्थित होत्या. त्यांच्याकडून आपण नागरिकांच्या समस्या, मूलभूत पायाभूत सुविधा जाणून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर महापालिका निवडणूक लढवण्यामागचे त्यांचे ध्येय काय हे जाणून घेतलेले आहे. कॅमेरामन निखिल बेसेसह मी रोहन हिरलगे, एम मराठी, इचलकरंजी.